नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटी. आज खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती आपण चर्चा करणार आहोत. मिडल ईस्टमध्ये जी काही वॉर सिच्युएशन क्रिएट झालेली आहे, तो टॉपिक आज आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहणार आहोत. इराणवरती इस्रायल आणि अमेरिकेकडून अटॅक झालेला होता. या अगोदर 17 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीच्या आसपास सुद्धा हा अटॅक यूएसने केलेला होता आणि त्यावेळी थोडासा अटॅक थांबवून त्यांनी एक डील इराणला दिलेली होती. 1 मार्चपर्यंतचा हा टाईम पिरियड होता आणि त्याच्या एक दिवस अगोदरच हा अटॅक इस्रायल आणि अमेरिकेकडून स्टार्ट झालेला आहे इराणवरती आणि याला नाव दिलेलं आहे ऑपरेशन एपिक फ्युरी म्हणून. आता याचा टॉपिक आपण समजून घेऊया नक्की काय जस्टिफिकेशन हे इस्रायल अमेरिकेकडून आलेलं आहे. याचा थोडासा टॉपिक समजून घेऊया. इराणमध्ये जे काही न्यूक्लिअर वेपन टेस्टिंग चालू होती, या न्यूक्लिअर वेपन टेस्टिंगला थांबवण्याकरिता हा वॉर अटॅक होता किंवा जी काही डील अमेरिकेकडून दिली गेलेली होती ती या संदर्भातच होती. पण ती डील इराणने नाकारलेली आहे, इराणने केली नाहीये, त्यामुळे हा अटॅक त्याच्यावरती झालेला आहे. याला त्यांनी प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक असंही म्हटलं गेलेलं आहे जस्टिफिकेशनमध्ये. प्रिएम्प्टिव्ह म्हणजेच काय की येणाऱ्या धोक्याच्या अगोदरच हा अटॅक झालेला आहे. तो धोका म्हणजेच इस्रायलला जो काही इराण जर सक्सेसफुली न्यूक्लिअर टेस्टिंग करतं त्याचा सगळ्यात जास्त धोका इस्रायलला राहणार आहे. त्यामुळेच हा अटेम्प्ट झालेला आहे वॉरचा. सो असं ते एक्सप्लेनेशन जस्टिफिकेशन आहे. आता इकडे थोडंसं आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे सगळी सिच्युएशन घडतीये, पण याचा स्टॉक मार्केटवरती काय इम्पॅक्ट होणार आहे, कारण आपला टॉपिक स्टॉक मार्केटचा आहे. यामध्ये समजून घ्या की सगळ्यात मेजर वॉरचा इम्पॅक्ट कशावरती होत असेल तर तो म्हणजे क्रूड ऑइल. क्रूड ऑइलमध्ये काय होईल की जनरली आपल्याला स्पाइक्स पाहायला मिळतील, कारण अनफॉर्च्युनेटली क्रूड ऑइलचे प्राइस वाढणार आहेत. आपण युक्रेन आणि रशियाच्या वॉरमध्ये पण पाहिलेलं होतं की क्रूड ऑइलच्या किमती $121 पर बॅरलपर्यंत जाताना पाहायला मिळालेल्या होत्या. आणि आत्ताही आपल्याला जो काही इराण इस्रायल यूएसचा वॉर आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या प्राइस वाढताना पाहायला मिळू शकतात. आता याचं थोडंसं स्ट्रक्चर तुम्ही समजून घ्या. हा स्ट्रेट ऑफ हॉर्मन्स आहे. या ठिकाणाहून होतं काय की ग्लोबलचं जवळपास 20% ऑइल या भागातून इम्पोर्ट होतं. ॲज वेल आपल्या इंडियाचं पण 50% ऑइल या भागातून इम्पोर्ट होतं. आता जर वॉर सिच्युएशन झाल्यामुळे होतंय काय की इथून जो सप्लाय येणार आहे आपल्याकडे तो सप्लाय कमी पडणार आहे. त्यामुळे काय की याच्या प्राइस सडनली वाढणार आहे आणि मार्केटवरती याचा इम्पॅक्ट होणार आहे. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट एक समजून घ्या, दुसरा पॉईंट की ज्या काही आपल्या डॉलरच्या अगेन्स्ट ज्या आपली रुपीजची किंमत आहे ती घसरत चाललेली आहे, ती पडत चाललेली आहे. त्यामुळे होतंय काय की जे काही क्रूडचे डील आहेत ते आपल्याला डॉलरमध्ये करावे लागतात. त्यामुळे काय आहे की आपण डॉलर्स मध्ये ह्या डील करताना ऑलरेडी क्रूड ऑइल महाग आहे आणि त्याच्यावरती पण रुपीजची किंमत घसरत असल्यामुळे अजूनच महागामध्ये या क्रूड ऑइलला आपल्याला खरेदी करायचं आहे. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा आपल्या इन्फ्लेशनवरती होणार आहे. आपल्याला महागाईला सामोरं जाऊ लागू शकतं इंडियन मार्केटमध्ये आणि त्याचाच इम्पॅक्ट आपल्या GDP वरती पण होऊ शकतो. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ सिंपल आहे की येणाऱ्या टाईममध्ये आपल्याला आपलं स्टॉक मार्केट खाली कोसळताना पाहायला मिळेल. इवन वर्ल्डचा मार्केट खाली कोसळताना पाहायला मिळू शकतं. याचा मेजर इम्पॅक्ट हा आपल्या इंडियन मार्केटवरती पण होणार आहे. भले वॉर तिकडे चालू असेल, पण इनडायरेक्टली का होईना, डायरेक्टली का होईना, त्याचा इम्पॅक्ट हा इंडियन मार्केटवरती, स्टॉक मार्केटवरती होणार आहे. बाकी तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगून द्या. व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. सोमवारी जसं मार्केट ओपन होईल आपण मार्केटमध्ये पाहणार आहोत, फॉलच पाहणार आहोत. जसं आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळेल आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ॲज वेल ज्यांनी पण क्रूडमध्ये असेल किंवा सेल केलेला असेल तर थोडंसं बघा, तुम्हाला थोडासा लॉसेस चांगलेच होणार आहेत. इवन कोणी जर इंडेक्समध्ये पण बाईंग करून गेलेलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट निगेटिव्ह आहे. बाकी जे लोक स्टॉक मार्केटमध्ये, इक्विटीमध्ये, इंडेक्समध्ये निगेटिव्ह साईडला बसलेले आहेत, ॲज वेल क्रूडमध्ये बाईंग साईडला बसलेले आहेत, त्यांना नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल. सोमवारच्या दिवशी, सोमवारी जे काय असेल आहे त्या परिस्थितीमध्ये जनरली बाहेर निघण्याचा प्रयत्न करा मार्केटमधून. तुर्तास तरी धन्यवाद. बाय बाय मित्रांनो.